गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना नमस्कार. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. तर आपण BA भाग 1 अंतर्गत सेमिस्टर सेकंड मध्ये मराठी लिटरेचरचा जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाच्या संदर्भामध्ये आपण इथे चर्चा करणार आहोत. तसंच या अभ्यासक्रमाचे म्हणजे या कोर्सचे आउटकम्स काय आहेत याची देखील आपण चर्चा या माध्यमातून करणार आहोत. विद्यार्थ्यांनो, मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतो आहे. तर तुम्हाला स्क्रीन दिसत आहे? हो सर. हो. तर लक्षात घ्या की आपण BA भाग 1 सेमिस्टर 2 अंतर्गत आपला मराठी लिटरेचर हा जो विषय आहे, म्हणजेच मराठी वाङ्मय, मराठी साहित्य हा जो विषय आहे, तर या विषयाचे कोर्स आउटकम आपण इथे समजून घेत आहोत. लक्षात घ्या की कुठलाही अभ्यासक्रम जेव्हा तयार केलं जातं तर त्या अभ्यासक्रमाच्या मागे कुठला तरी हेतू असतो. विद्यार्थ्यांना कुठल्या तरी गोष्टी कळल्या पाहिजे, कुठल्या तरी गोष्टी समजल्या पाहिजे, हा त्यामागचा गृहीत हेतू असतो. तर मराठी लिटरेचर हा अभ्यासक्रम आपण जेव्हा शिकणार आहोत या सेमिस्टर सेकंडला, तर शिकत असताना या अभ्यासक्रमाची फलश्रुती काय, या फलश्रुतीचा म्हणजेच या अभ्यासक्रमाच्या आउटकम्सचा आपण इथे आजच्या या तासिकेमध्ये विचार करणार आहोत. कोर्स आउटकम्सचा विचार करत असताना स्वाभाविकच आपल्याला BA फर्स्ट इयर सेमिस्टर सेकंड मराठी लिटरेचर यामध्ये अंतर्गत कुठला अभ्यासक्रम नेमलेला आहे त्या अभ्यासक्रमाचा विचार करणं अत्यंत महत्त्वाचा आहे. तर तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला अभ्यासक्रम दिसत आहे. ही अभ्यासपत्रिका मराठी वाङ्मयाची आहे आणि मराठी वाङ्मय म्हणजेच मराठी लिटरेचर, तुम्ही त्याला सोप्या याच्यात MLT असं म्हणता. तर लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो की MLT म्हणजेच मराठी लिटरेचर आणि मराठी वाङ्मय या अभ्यासपत्रिकेच्या अंतर्गत आपल्याला सेमिस्टर सेकंड मध्ये म्हणजेच या सत्र 2 मध्ये जो अभ्यासक्रम नेमलेला आहे त्यामध्ये 2 अभ्यास ग्रंथ अभ्यासाला नेमलेले आहेत आणि ही जी 2 अभ्यास ग्रंथ आहेत त्यामधला पहिला जो अभ्यास ग्रंथ आहे तो म्हणजे गारंबीचा बापू. गारंबीचा बापू हे श्रीना पेंडसे यांनी लिहिलेली कादंबरी आहे आणि दुसरा जो अभ्यासक्रम आपणास नेमलेला आहे तो अभ्यासक्रम म्हणजे साहित्य विचार हा ग्रंथ आणि त्याचे लेखक आहेत अरविंद वामन कुलकर्णी. साहित्य विचार या पुस्तकाअंतर्गत बऱ्याचशा यांचं प्रकरण आहेत अभ्यासाला. जवळपास 8 प्रकरण अभ्यासाला आहेत, परंतु त्या 8 प्रकरणामधील या सत्रामध्ये आपणास 2 प्रकरण अभ्यासाला नेमलेले आहेत. ते 2 प्रकरण म्हणजे एक साहित्याची निर्मिती प्रक्रिया आणि दुसरा प्रकरण जो आहे तो म्हणजे साहित्याची भाषा. अशा पद्धतीने मराठी वाङ्मय या अभ्यासक्रमाअंतर्गत 2 अभ्यास ग्रंथांचा आपल्याला अभ्यास करावयाचा आहे. त्यामध्ये गारंबीचा बापू श्रीना पेंडसे यांनी लिहिलेलं हे जे पुस्तक आहे, तर हे पुस्तक कादंबरी या वाङ्मय प्रकारामध्ये मोडणारी आहे. अर्थात जेव्हा आपण साहित्याचा विचार करतो तेव्हा विविध वाङ्मय प्रकारांचा आपण अभ्यास करतो. कथा, कविता, कादंबरी आणि नाटक अशा वाङ्मय प्रकारांचा अभ्यास करीत असताना आपणास स्वाभाविकच वाङ्मय प्रकारांची ओळख झाली पाहिजे, हा त्यामागचा एक हेतू होता. आणि जवळपास पहिल्या सत्रामध्ये आपणास कथा या वाङ्मय प्रकाराची ओळख झालेली आहे आणि दुसरा हा जो आपला सत्र आहे
या सत्रामध्ये आपण आज गारंबीचा बापू या कादंबरीची ओळख होणार आहे. तर असं हा अभ्यासक्रम नेमलेला आहे. साहित्य विचार या अभ्यास ग्रंथाची चा आपणास परिचय आहे आणि या अभ्यास ग्रंथाअंतर्गत आपण 2 प्रकरणांचा प्रामुख्याने विचार करणार आहोत. त्यामध्ये साहित्याची निर्मिती प्रक्रिया आणि साहित्याची भाषा असे हे 2 प्रकरण आपणास अभ्यासक्रमाला नेमलेले आहेत. तर या अभ्यासक्रमाचा विचार करीत असताना या अभ्यासक्रमाची फलश्रुती काय आहे हा एक अत्यंत महत्त्वाचा विचार उद्भवतो. तर या अभ्यासक्रमाची फलश्रुती म्हणजेच कोर्स आउटकम याचा विचार आपण करणार आहोत. तर हे अभ्यासक्रम आपण करीत असताना या अभ्यासक्रमाची फलश्रुती काय आहे तर याचा आपण विचार करूया. आपण साहित्य विचार या पुस्तकाच्या अनुषंगाने अभ्यासक्रमाची फलश्रुती समजून घेऊ. तर साहित्य विचार च्या अंतर्गत आपण 2 प्रकरणांचा विचार करणार आहोत. त्यामध्ये साहित्याची निर्मिती प्रक्रिया आणि साहित्याची भाषा. तर लक्षात घ्या, साहित्याची निर्मिती प्रक्रिया हा प्रकरण समजून घेतल्यानंतर आपल्याला साधारणतः साहित्याची निर्मिती प्रक्रिया लक्षात येईल. म्हणजे ती आपली फलश्रुती ठरेल. साहित्य निर्मितीची जी काही जनक कारणे आहेत ते जनक कारणे देखील आपणास लक्षात येतील. म्हणजे हे या कोर्सचे आउटकम्स झालेले आहेत. म्हणजे हा जो कोर्स आहे या कोर्सचा आउटकम्स काय किंवा ह्या कोर्सची फलश्रुती काय, हा अभ्यासक्रम आपण शिकतो तर या अभ्यासक्रमाचं फलित काय याचा जेव्हा आपण विचार करतो तर या अभ्यासक्रमाअंतर्गत आपण जे काही शिकणार आहोत तर त्या अंतर्गत साहित्याची निर्मिती प्रक्रिया हा जो प्रकरण आहे तर या प्रकरणाअंतर्गत आपल्याला साहित्याची निर्मिती प्रक्रिया लक्षात येईल. शिवाय साहित्य निर्मितीची जनक कारणे देखील आपणास प्रामुख्याने लक्षात येतील. तर जनक कारण जे आहेत साहित्य निर्मितीचे ते देखील त्यामागचं जे स्वरूप असतं ते देखील आपल्याला सहजपणे स्पष्ट होईल. त्याशिवाय साहित्य निर्मितीच्या जनक कारणांचा चिकित्सकपणे विचार करता येईल. म्हणजे साहित्याची जी निर्मिती प्रक्रिया आहे साहित्याच्या निर्मिती प्रक्रियेअंतर्गत साहित्याच्या निर्मितीला उपकारक असे जे घटक आहेत, साहित्याच्या निर्मितीसाठी परिणामकारक असे जे घटक आहेत जसे प्रतिभा, स्फूर्ती, कल्पनाशक्ती, चमत्कृती, लेखकाचे अनुभव विश्व असे जे काही अनेकविध घटक आहेत त्या घटकांचा अभ्यास आपण या अभ्यासक्रमाअंतर्गत करणार आहोत आणि याचं फलित म्हणजे आपल्याला एकूणच साहित्याची निर्मिती प्रक्रिया सहजपणे लक्षात येईल आणि समजून घेता येईल. काय असतं की बरेचदा आपण जेव्हा साहित्याचा अभ्यास करतो तेव्हा साहित्याचा अभ्यास करीत असताना आपल्याला प्रामुख्याने बरेचदा तुम्ही लिटरेचर शिकता असं म्हटलं जातं आणि लिटरेचर शिकता असं जेव्हा आपल्याला म्हटलं जातं तेव्हा काय तुम्ही शिकता, तुम्ही का कथा लिहायला शिकता, कादंबरी लिहायला शिकता असं जेव्हा बऱ्याचदा विचारलं जातं. पण साहित्याचा अभ्यास करत असताना एकंदर साहित्याचं आकलन कसं करून घ्यायचं, साहित्याचं मूल्यमापन कसं करायचं आणि समीक्षा कशी करायची, ग्रंथपरीक्षण कसं करायचं आणि इंग्रजीमध्ये त्यालाच आपण क्रिटिसिझम असं म्हणतो. तर एक समीक्षणाची एक दृष्टी तुमच्यामध्ये विकसित होईल हा आपण अभ्यास करत असताना. साहित्याची निर्मिती प्रक्रिया या प्रकरणाच्या अंतर्गत साहित्याची जी जनक कारणे आहेत म्हणजे साहित्य निर्माण करत असताना आपणास प्रामुख्याने कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, लेखक कलावंतांमध्ये असे कोणते गुण असतात की त्या गुणांच्या आधारावर लेखक कलावंत लेखन करू शकतो, लेखक कलावंत लिहू शकतो. आणि मग स्वाभाविकच तुम्हाला हे माहीत आहे की नाही साहित्य जो कोणी निर्माण करतो, जो कोणी लेखक असतो तर तो लेखक कसा असतो, प्रतिभावान असतो. आणि म्हणून प्रतिभाशक्ती
असं साहित्याचं एक गुणवैशिष्ट्य सांगितलं गेलं. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, की आपणास या अभ्यासक्रमाच्या अंतर्गत आपलं आपण जेव्हा शिकू तेव्हा त्याचं फलित म्हणजे आपणास साहित्याची निर्मिती प्रक्रिया आपणास लक्षात येईल. दुसरा जो महत्वाचा प्रकरण या अभ्यासक्रमांतर्गत जो नेमलेला आहे तो म्हणजे साहित्याची भाषा. साहित्याची भाषा देखील आपल्याला समजून घेता येईल. काय असतं की आपण दैनंदिन व्यवहारामध्ये जे काही बोलतो ती भाषा वेगळी असते. भाषेचे 3 प्रकार प्रामुख्याने आपण कल्पितो. म्हणजे एक व्यवहारामध्ये बोलली जाणारी भाषा, दुसरी जी भाषा आहे ती भाषा म्हणजे साहित्याची भाषा आणि एक शास्त्रीय भाषा. अशी 3 पद्धतीच्या भाषांचा विचार आपण त्या प्रकरणाच्या अंतर्गत करत आहोत. आणि कृपया काहींनी माईक ऑफ करावे. तुमचा आवाज येतोय, डिस्टर्ब होतोय. जेव्हा मी तुम्हाला विचारेन तेव्हा तुम्ही प्रश्नाची उत्तर द्यायची. तर लक्षात घ्या की साहित्याची भाषा या अंतर्गत आपणास व्यवहार भाषा, शास्त्रीय भाषा आणि साहित्याची भाषा यामध्ये काय परस्पर संबंध आहे, यामध्ये कुठला भेद आहे, या संकल्पना कशा आहेत, याचा प्रामुख्याने विचार केला जाईल आणि या संकल्पना तुम्हाला कळतील. शिवाय शब्द आणि अर्थ यांचे स्थान देखील तुम्हाला लक्षात घेता येतील. याशिवाय साहित्य भाषेच्या अंतर्गत ज्या शब्दशक्ती आहेत, उदाहरणार्थ अभिधा, लक्षणा, व्यंजना या ज्या 3 शब्दशक्ती आहेत. कृपया काहींचे माईक ऑन आहेत. कोमल कोडापे असं नाव QW5K7 मोबाईल दिसत आहे, त्यांनी माईक ऑफ करावं, म्यूट करावं स्वतःला. तर लक्षात घ्या साहित्याची भाषा या अंतर्गत आपल्याला साहित्याच्या ज्या शब्दांच्या ज्या शक्ती आहेत, अभिधा, लक्षण आणि व्यंजना, या 3ही शब्दशक्तींचं स्वरूप आपणास लक्षात येईल. आणि शब्दशक्ती आणि अर्थविचार साहित्य निर्मितीच्या दृष्टीने कसं महत्वाचं आहे, कितपत महत्वाचं आहे, हे देखील आपणास सहजपणे लक्षात येईल. तर अशा पद्धतीने साहित्य विचार या पुस्तकांतर्गत किंवा या अभ्यासक्रमांतर्गत 2 प्रकरणाचा अभ्यास आपणास या सत्रांतर्गत करायचा आहे. आणि या प्रकरणाचं फलित म्हणजे एकंदरच साहित्य निर्मितीची प्रक्रिया आपणास स्पष्ट करता येईल, साहित्य निर्मितीची प्रक्रिया आपणास लक्षात येईल आणि साहित्याची भाषा हे देखील लक्षात येईल आणि त्या अंतर्गत आपणास शब्दांच्या ज्या शक्ती आहेत त्या शब्दांच्या शक्ती देखील सहजपणे समजून घेता येतील. आता दुसरा जो अभ्यास ग्रंथ आपणास अभ्यासाला जो नेमलेला आहे तो अभ्यास ग्रंथ म्हणजे गारंबीचा बापू हे कादंबरी. गारंबीचा बापू हे कादंबरी आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे आपणास या कादंबरीचा अभ्यास करत असताना एकंदर या अभ्यासक्रमाची फलश्रुती म्हणजे तुम्हाला कादंबरी या वाङ्मय प्रकाराचे स्वरूप लक्षात येईल, कादंबरी या वाङ्मय प्रकाराची संकल्पना, या वाङ्मय प्रकाराचे वैशिष्ट्ये लक्षात येतील आणि हे तुमचं फलित ठरेल. याशिवाय गारंबीचा बापू या कादंबरीचं जेव्हा आपण अभ्यास करू तेव्हा या कादंबरीच्या एकंदरच आशय वैशिष्ट्यांची ओळख तुम्हाला होईल आणि आशय विविध जे आशय आहेत म्हणजेच ते आशय देखील या कादंबरीचा आशय देखील तुम्हाला समजून घेता येईल. याशिवाय आपण जेव्हा या कादंबरीच्या वाङ्मयीन मूल्यमापनाचा जेव्हा विचार करू तर वाङ्मयीन मूल्यमापनाची प्रक्रिया कशी असते तर हे देखील आपणास सहजपणे लक्षात येईल आणि विविध अभिव्यक्ती वैशिष्ट्यां देखील आपणास लक्षात येतील. तर हे तुमच्या या अभ्यासक्रमाचं फलित ठरेल. शिवाय साहित्यविषयक दृष्टिकोनाचा देखील तुमच्यामध्ये विकास होईल. साहित्याकडे आपण पाहिलं कसं जातं किंवा एखादी कादंबरीचा आपण जेव्हा विचार करतो किंवा आपण एखादी कादंबरी जेव्हा वाचतो
तर कादंबरी वाचत असताना त्या कादंबरीचं वाचन कसं करायचं, कादंबरीचं आकलन कसं करायचं, कादंबरीचा आस्वाद कसा घ्यायचा आणि एकूणच त्या कादंबरीचं मूल्यमापन कसं करायचं. तर या सगळ्या आकलन, आस्वाद आणि मूल्यमापनाची जी प्रक्रिया आहे कादंबरी या वाङ्मय प्रकाराची, तर या कादंबरी या वाङ्मय प्रकाराचं आकलन, आस्वाद आणि मूल्यमापनाची प्रक्रिया हे देखील तुम्हाला सहजपणे या अभ्यासक्रमाच्या अंतर्गत समजून घेता येईल आणि तुम्हाला तुमच्यामध्ये एक प्रकारे समीक्षा विषयक दृष्टिकोन, विद्यार्थ्यांमध्ये समीक्षणाची दृष्टी विद्यार्थ्यांमध्ये विकसित होईल. हे या अभ्यासक्रमाचं निश्चितच फलित ठरेल असं मला वाटतं आणि हे या अभ्यासक्रमाचं फलित आहे, हे नाकारता येत नाही. एकंदर BA भाग 2ला BA भाग 1 सेमिस्टर 2ला हा जो अभ्यासक्रम नेमण्यात आलेला आहे आणि या अभ्यासक्रमाअंतर्गत हे जे 2 अभ्यासग्रंथ आहेत ते अत्यंत महत्त्वाचे असे अभ्यासग्रंथ आहेत आणि या अभ्यासग्रंथाअंतर्गत एकंदरच तुमच्यामध्ये साहित्य विषयक आणि वाङ्मयीन विषयक दृष्टिकोनाचा विकास व्हावा हा त्यामागचा एक हेतू आहे आणि होईल हे त्याचं फलित आहे. साहित्याची निर्मिती प्रक्रिया समजेल, साहित्याची भाषा समजून घेता येईल आणि कादंबरी या वाङ्मय प्रकाराची आपणास ओळख होईल. हे या अभ्यासक्रमाची फलश्रुती ठरेल. मला असं वाटतं या अभ्यासक्रमाची फलश्रुती आपणास लक्षात आली असावी. इथे मी थांबतो. आपले काही प्रश्न असतील तर आपण चर्चा करू शकता. कसा आहे अभ्यासक्रम, तुम्हाला कसं वाटतंय? चांगला आहे सर. हा, तर निश्चितच तुम्हाला या अभ्यासक्रमाअंतर्गत कादंबरी या वाङ्मय प्रकाराची चांगल्या पद्धतीने ओळख होईल. खरं तर विद्यार्थी मित्रांनो, आपण विविध वाङ्मय प्रकाराचा अभ्यास या 6ही सत्रामध्ये आपण करणार आहोत आणि विशेष म्हणजे आपल्याला या विविध वाङ्मय प्रकारांची ओळख या अभ्यासक्रमाअंतर्गत होईल आणि विशेषतः सेमिस्टर सेकंडला हा जो अभ्यासक्रम नेमण्यात आलेला आहे त्यामध्ये कादंबरी वाङ्मय प्रकाराची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी हा त्यामागचा हेतू आहे. आणि स्वाभाविकच गारंबीचा बापू ही जी कादंबरी आहे ही कादंबरी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी कादंबरी आहे आणि ग्रामीण कादंबरीमध्ये एक मानाचा स्थान या कादंबरीला आहे आणि या कादंबरीच्या संपूर्ण आशय वैशिष्ट्यांचा, अभिव्यक्ती वैशिष्ट्यांचा अभ्यास तुम्हाला या निमित्तानं करता येईल आणि कादंबरीच्या अंतर्गत आशय वैशिष्ट्ये आणि अभिव्यक्ती वैशिष्ट्य समजून घेता येईल. याशिवाय ही कादंबरी प्रादेशिक कादंबरी म्हणून देखील या कादंबरीकडे पाहिलं जातं. तर प्रादेशिक कादंबरी म्हणजे काय, त्या प्रादेशिक कादंबरीचे संकल्पना, प्रादेशिक कादंबरीचे स्वरूप वैशिष्ट्ये देखील या अनुषंगाने आपणास समजून घेता येईल. आणि विशेष म्हणजे ही जी कादंबरी आहे ही कादंबरी विशेषतः कोकणातल्या भागातली आहे. आपण सगळे विदर्भवासी आहात, विदर्भातल्या प्रांतामध्ये राहतात, पण एकंदर कोकणातलं जे जनजीवन आहे ते जनजीवन देखील आपणास समजून घेता येईल. कोकणाची संस्कृती, कोकणातला समाज, कोकणातला जीवनव्यवहार हे देखील आपणास या कादंबरीच्या माध्यमातून समजून घेता येईल आणि याचं तुम्हाला आकलन होईल. हेच याचं फलित ठरेल. इथे मी थांबतो. धन्यवाद. चला बाय. मी मीटिंग एंड करतोय. बाय.